तुम्ही बदलला साहेब, त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही बदलला. कोण जबाबदार? अरे 4 कामं आमची करतात, त्यांची 10 घेतलं तर आमच्या गावात एवढ्या लो लेवलचं करप्शन कधीच झालं नाही. आणि आपण रस्ते करताना काय करतो सर, ड्रेनेज लाईनचे, पाईप लाईनचे अशी काय मागवतो, बदले तसे आहेत ते साहेब तुमच्याकडे यादी दाखवा काय होता मला, ते मागवलं. आमचं काम आहे का नाही साहेब, आणि तुमच्या वेळेला पुन्हा देणार नाही तर पार्षद कारवाई ठेवा साहेब. अरे करा, त्यांची सत्ता आहे, 10 करा, 2 आमच्या करता का नाही. म्हणजे आपल्या खासदारची आले तुमच्याकडे, हे काम नाही खासदार म्हणून अधिकारच आहे तो. नाही आणि गव्हर्नमेंट करण्याचे नो टेंडर निघतील त्याच्यात उरलेल्या काय करायला, हे सगळं कॅन्सल करा, थांबवा काम. तुम्ही तुम्हाला सांगतो ना, तिथं कोण हलणार नाही, इथं आम्ही बसू सगळ्यात रस्त्यावर, तुमच्या आम्ही सगळं बसू आहे, हे असं चालणार नाही. पार्षद कारभार काय दाखवा की तुम्ही विदाउट लोकप्रतिनिधींना कॉन्फरन्स मध्ये जेवढे सगळं करताय. आणि तुमचे लोक सांगतात साहेब डायरेक्ट आम्हाला दाखवायची परमिशन तुम्ही दिली नाही, तुमचं नाव आम्हाला सांगतात, तुमचे लोक घाबरून काय मला सांगा, तुमचे लोक सांगतात साहेब आमच्या समोर आहेत ना, मला सांगते तुम्ही तुमच्या समोरच आहे, मला सांगा ना, मला आयुक्त साहेबांनी सांगितलं तुला द्यायचं नाही, मला नाव तुमच्या समोर आहे, मी तुमच्या लोकांसमोर सांगालो ना, कोण पोलीस सांगितलं आम्हाला द्यायला सांगितलं नाही म्हणून. कधी बोलले अहो ठराव कॉपी देत ना तुम्ही, आम्ही ऐकत सहीचं बदल दिलं, ठराव तुमचा झाला आहे, तुमची मीटिंग झाली उपसमिती, त्या उपसमितीचा आम्ही मंजूर जरूर या दिवसात उपसमिती वेबसाईटवर सगळे ठरवायचे. हो साहेब विचारत झालं किती सांगतो उपसमिती ठराव वेबसाईटवर नाही साहेब बघा तुम्ही मी एवढं सांगतो उपसमिती ठराव वेबसाईटवर झाली बरोबर, लोकप्रतिनिधींना माहिती देतं का नाही, तुम्ही जाऊन चेक करायचं. मला माहिती न द्यायचं काय कारण आहे मला सांगा. मॅडम वेबसाईटवर आहे ते. काय वेबसाईटवर आहे? तुमचं काम आहे का नाही खासदार आणि आमदारांना विचारायचं? बाकीच्यांना कसं विचारलं? त्यांच्या लिस्ट कशा आल्या? का नाही मला विचारलं? उत्तर द्या. शासनाच्या ज्या योजना असतात लोकप्रतिनिधीला आपण कळवलं पाहिजे महानगरपालिका. नाही उत्तर द्या ना, का विचारलं नाही? कारण ही स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे, बरोबर आहे का नाही? आणि कधीच नव्हतं केलं. तुम्ही जर अमेरिकेला हसालाच तुम्ही, तुम्हाला काय वाटलं आम्ही तळतळ करून बोलावलं एवढं? ताई एक माहिती मिली है ताई, एक माहिती मिली है, टोटली जो है ना भाजपा वाले इन पर प्रेशर डालते हैं कि भाई कांग्रेस वाले को कोई काम नहीं करना चाहिए, उसको नजरअंदाज करना चाहिए, बोल के ऐसा प्रेशर है टोटली. तो मोबाईल आला बिचारा. 40 कोटीच्या कामामध्ये आमचं काम दाखवा फक्त. आणि हे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सुचवलेली नाव आहे, काम आहे. आमच्याकडे याद्या मागवल्या खासदारांनी, आम्ही सगळे याद्या दिल्यात खासदार. आणि आमच्या कामं तुम्ही त्यांच्या यादीत करून टाकता आणि स्कूलला कामं बस त्याच्या अजून तुम्हाला भेट करते, तुमची मीटिंग व्हायला अजून साहेब भेटतो. आपले विजिट झाले सगळीकडे, तुम्ही आता काय उपयोग झाला? पण माझी टीप घ्यायची नव्हती तर कामं तरी घ्यायला पाहिजे होती. तुमच्या विजिट झाल्या, तुम्हाला कॉन्फिडन्स की कामं तरी घ्यायला पाहिजे होती. प्रत्येक काय नाही ते मॅडम सगळे कामं थांबवा आमची यादी द्या. त्याच्यामध्ये आम्ही 25 दिवसासाठी जागा तयार केली. कोटी पेड़ में मांगा था बीच में अध्यक्ष हे करून त्याच्यावरती जे जे मिरवणूक मार्ग जे अफेक्टेड आहे दरवर्षी माझी रस्त्याचीच आहे, रस्त्याचीच आहे. तिन्ही आमदारच्या याद्या आणि यादी सेम आहे साहेब. तुम्ही फिरून येता मला मॅडमची यादी आमच्याकडे उशीर आहे. मॅडमचं पत्र आहे ना, अहो ताई आपण जुनी ठरलो साहेब सगळे मॅडमचं पत्र मला उशीर आमच्या संपर्क प्रक्रिया होतेच कशी माझं पत्र झाल्याशिवाय? तुमची प्रक्रिया होणार आहे कोणाला माहिती होतं? तुमचं काम नाही आम्हाला सांगायला. केंद्र शासनाने निधी आहे पण महाराष्ट्र शासनाचं ठीक आहे ना, असं नसतं. तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे होती जोपर्यंत माझं पत्र तयार नाही झालं तोपर्यंत. माझं पत्र तयार होतं, तुमची प्रक्रिया कधी सुरू झाली? तुम्ही सगळं दरवाजाच्या मागे जाऊन करून घेतलं. एकवीस नोव्हेंबरला मॅडमचं तुमचं कॉन्फरन्स बोलवलं, 21 नोव्हेंबरला मॅडमने आपल्याला व्हॉट्सअपवर तुम्ही आपल्या कर्मचाऱ्यांना फॉलो केलं. सगळी डेटच्या तुमच्या 22 तारखेला सगळ्या तिन्ही मतदारसंघाच्या जागा मागवल्या जातात. 28 तारखेला त्याला त्याच दिवशी ऑफिसला मंजूर आहे. ठीक आहे, लगेच 25 ऑगस्टला याची प्रिंटर प्रक्रिया काढण्यासाठीची
प्रक्रिया चालू होती. 24 ऑगस्टच्या सगळ्या प्लेटफॉर्मपैकी त्याच्यावरती प्रसिद्धी आली आणि 2 सप्टेंबरपर्यंत कालावधी. या तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 3 मतदारसंघांना काम घेतलं. ताईंनी 16 जुलैला आपल्याला पत्र दिलं. त्यापैकी एकही काम नाही. त्याच्यात ताईंनी काही चौकांमध्ये फाउंटन वॉटर फाउंटन पण सुचवले होते, सुशोभित करा आणि रस्ते सुचवले होते. त्यातलं एकही काम नाही. म्हणून तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला यादी दिली, तुम्हाला यादी दिली. ठरावात झाल्यानंतर आणि टेंडरच्या वेळेला तुमच्या निर्देशकाला आणून दिलेलं नाही. सर ठराव जरी झाला तरी आपल्या हातात मागूनच जातं ना सर. की 3 आमदार आहेत, मग बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची यादी मागून घ्या. अजून का आली नाही? तिन्ही तेच मतदारसंघाची आमचं यादी म्हणणं आहे. तेच आमचं म्हणणं आहे ना. दुसरा टप्पा भेटते 6 जुलैला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोलीस बोर्डाने 40 रुपये दिले. मॅडमनी 16 जुलैला खर्चपत्र दिलं. त्याच्यानंतर काय झालं तुम्ही पण मला 21 फोन